लावणार आहे वृक्षाचे रोपण व जोपासना। तर यासाठी बघा 3 गुण असणार आहे। याचा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आणि इकडे बघा माहिती मी लिहून घेतली आहे। शाळा परिसरात विद्यार्थी व काही पालकांच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला व ग्रामपंचायतीच्या मदतीने झाडे उपलब्ध कर। मित्रांनो, सध्याच्या घडीचा आपल्या शाळेवरचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान सुरू आहे, या अंतर्गत आपल्याला आपल्या जे शाळेची आहे नोंदणी करायची आहे। तर मित्रांनो, शाळेची नोंदणी आपण कशी करायची याचा व्हिडिओ आपण 1-2 दिवसापूर्वी बघितलेला होता आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याचं जे पत्र आलेलं होतं शासन स्तरावरून, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण सविस्तरपणे बघितलेला होता। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या वरिष्ठ स्तरावरून आता वरच्यावर मेसेज येत आहे किंवा आपल्याला सूचना येत आहे की लवकरात लवकर त्याची नोंदणी करायची आहे। जर मित्रांनो पोर्टलवर आपण जर जाऊन बघितलं तर आपल्याला 15 फेब्रुवारीपर्यंत या अभियानाची आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे आणि ही नोंदणी करताना मित्रांनो बरेचसे आपल्याला तिथे फोटो अपलोड करायचे आहे, बरीचशी माहिती सुद्धा तिथे टायपिंग करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, एवढं सगळं करताना आपलं एवढ्या लवकर ते काम होणार नाही आहे आणि ते काम करण्यापूर्वी आपल्याला काही नियोजन सुद्धा करावं लागणार आहे। ते म्हणजे कसं, तर आपल्याला संपूर्ण जे माहिती आहे या अभियानाची आपल्या शाळेची ती आपल्याला एका कागदावर म्हणा किंवा अशी आपल्याला कच्ची माहिती ती तयार करावी लागणार आहे। तर मित्रांनो बघा, मी माझ्याकडे माझ्या शाळेची माहिती काही तयार केलेली आहे अशा या फॉर्मॅटमध्ये, हे मी आपल्याला दाखवणार आहे आणि याच्यावरून आपल्याला एक कल्पना येणार आहे नेमकं आपण या अभियानाची जी माहिती आहे आपल्या शाळेची ती आपण नेमकी कशी तयार करायची। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे, ज्याची आपल्याला सर्व शाळेची आपल्याला नोंदणी करायची आहे आणि ती नोंदणी करताना आपल्याला संपूर्ण माहिती तिथे भरायची आहे। तर ती आपण भरताना अगोदर आपल्याला कच्ची माहिती आपण कशी तयार करायची, प्रत्येक जो उपक्रम आहे त्याचा फोटो आपण घेऊन त्यानंतर त्याची माहिती कशी लिहायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अतिशय महत्त्वाचं हे अभियान आहे आणि या अंतर्गत आपल्याला प्रत्येक शाळेची नोंदणी करून घ्यायची आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला ती मुदत देण्यात आलेली आहे, परंतु आपल्या वरिष्ठ स्तरावरून वारंवार सूचना येत आहेत लवकरात लवकर त्याची नोंदणी करण्याबाबत। तर मित्रांनो, ती नोंदणी करण्यापूर्वी आपल्याला आपली माहिती जी तयार करायची ते कशा पद्धतीने तयार करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। संपूर्ण मी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे। जर आपण पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्याला संपूर्ण ती माहिती लक्षात येणार आहे आणि जर आपल्याला ही जी PDF मी आपल्याला दाखवणार आहे, मी जी तयार केलेली माहिती आहे ही आपल्याला दाखवणार आहे। ही जर माहिती आपल्याला आवडली किंवा जर आपल्याला याची गरज लागली तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी आपल्याला त्याची PDF सुद्धा पुरवणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू। मित्रांनो, माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अंतर्गत आपल्याला त्या पोर्टलवर गेल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसत असतो आणि इथे आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। तर मित्रांनो बघा, यामध्ये आपल्याला जवळपास 100 गुणांची ही माहिती असणार आहे। यामध्ये 2 पार्ट असणार आहे, विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि दुसरा जो पार्ट असणार आहे तो असणार आहे शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग। तर असे एकूण 60 आणि 40 असे 100 मार्काचं हे मार्किंग असणार आहे यामध्ये। आणि यामध्ये बघा मित्रांनो, भरपूर आपल्याला इथे फोटो वगैरे अपलोड करायचे आहे आणि त्या उपक्रमाची माहिती सुद्धा लिहायची आहे। 1000 अक्षर फक्त, म्हणजे जवळपास 300 ते 400 शब्दामध्ये ती माहिती आपली आलेली पाहिजे तिथे। तर ही संपूर्ण माहिती मित्रांनो एका वेळेस आपण भरू शकणार नाही आहोत, कारण आपल्याला ही संपूर्ण माहिती अगोदर तयार करावी लागणार आहे, तरच आपलं ते काम बरोबर होणार आहे। तर मित्रांनो, याची आपण कच्ची माहिती कशी तयार करायची हे मी आता आपल्याला प्रत्यक्ष दाखवणार आहे। तर मित्रांनो बघा, व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। तर बघा, मी जी माहिती तयार केलेली आहे अशा पद्धतीने तयार केलेली आहे आणि ही मी आपल्याला सविस्तरपणे समजून सांगणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान शाळेची ऑफलाईन माहिती भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 15 फेब्रुवारी 2024 आहे। एकूण गुण 100 असणार आहे। अ आणि ब असे 2 पार्ट असणार आहे। जो पार्ट आहे तो असणार आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन आणि ब असणार आहे SMC कडून आयोजित उपक्रम व विविध घटकांचा सहभाग, असे 40 गुण त्याच्यावर असणार आहे आणि अ वर 60 गुण असणार आहे। तर मित्रांनो, तिथे बघा, आपल्याला जेव्हा माहिती प्रत्यक्ष आपण भरणार आहोत तेव्हा आपल्याला ही कच्ची माहिती तयार करावीच लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला भरता येणार नाही। तर बघा, इथे जसं शीर्षक आहे, पहिलं आहे शाळा परिसराचे सौंदर्यीकरण असा पहिला पार्ट आहे त्यामध्ये। तर त्यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट, मी थोडक्यामध्ये इथे काही हे जे मुद्दे आहे शीर्षकवाले हे थोडक्यामध्ये काही लिहिलेले आहे आणि
इकडे जे आपल्याला थोडक्यात वर्णन जे करायचं आहे मित्रांनो ते इथे मी लिहून घेतलेलं आहे. तर याच्यावरून मित्रांनो मी माझ्या शाळेमध्ये जे काही सुविधा आहे, जे काही उपक्रम आहेत त्यानुसार हे सर्व माहिती तयार केलेली आहे. आपल्याला ही माहिती पाहिल्यानंतर याची कल्पना येणार आहे नेमकं आपल्याला कसं काय लिहायचं. तर बघा, जसा हा पहिला मुद्दा आहे, विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट यासाठी 2 गुण असणार आहे. इथे आपल्याला फोटो, असा मी फोटो लिहून ठेवलेला आहे कारण आपल्याला तिथे फोटो अपलोड करायचा आहे. आणि थोडक्यात वर्णन बघा, विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक वर्गामध्ये सजावट करण्यात आलेली, सजावटीसाठी तोरणे, पताका वापरण्यात आल्या, तसेच इतर वस्तूपासून सुद्धा सजावट करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट करताना खूप परिश्रम घेतले व त्यांच्यात वेगळाच उत्साह दिसत होता. अशा पद्धतीचं मी इथे लिहून घेतलेलं आहे. तर मित्रांनो मी अगदी थोडक्यामध्ये लिहिलेलं आहे. याला आपण आपल्या स्तरावर वाढवून घेऊ शकता. तर बघा, त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, यामध्ये शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षाचे रोपण व जोपासना. तर यासाठी बघा 3 गुण असणार आहे. याचा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. आणि इकडे बघा माहिती मी लिहून घेतलेली आहे. शाळा परिसरात विद्यार्थी व काही पालकांच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला व ग्रामपंचायतीच्या मदतीने झाडे उपलब्ध करून वृक्षारोपण करण्यात आले. जोपासना करण्यासाठी झाडांना कुंपण करण्यात आले व वेळापत्रक तयार करून दर दिवशी एक वर्ग शेवटच्या तासिकेत झाडांना पाणी घालणार असे ठरविण्यात आले. अशा पद्धतीचं इथे मी थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे त्याचं. त्यानंतर तिसरं जे आहे, शाळेच्या इमारतीची व संरक्षण भिंतीची रंगरंगोटी, यासाठी 2 मार्क असणार आहे. याचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. याचं जे थोडक्यात वर्णन आहे अशा पद्धतीने आहे. शालेय इमारतीची रंगरंगोटी ग्रामपंचायत स्तरावरून करून घेण्यात आली. संरक्षण भिंतीची रंगरंगोटी चालू सत्रात करण्यात आलेली नाही आणि शाळा स्तरावर या कामाकरिता कुठलाही निधी उपलब्ध नाही. अशा पद्धतीचं मी तिथे लिहून घेतलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला हे माहिती जी आहे तयार करायची आहे. त्यानंतर इथे चौथा जो कॉलम होता तो होता प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी. याचा फोटो हे 3 मार्कासाठी असणार आहे. शाळा इमारतीच्या भिंती, प्रबोधनात्मक चित्रे, सुविचार पट्ट्या व इतर काही तक्ते लावून बोलक्या तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. निधी नसल्याकारणाने बऱ्याचशा अडचणी येत आहे. तर मित्रांनो बघा, मी इथे जे काही माहिती तयार केलेली आहे ती माझ्या स्तरावर, माझ्या शाळेवर ज्या काही अडचणी आहेत, जे काही उपक्रम आहे, जे काही प्रॉपर तिथे परिस्थिती आहे त्यानुसार मी तयार केलेली आहे. आपल्याला फक्त यावरून कल्पना येणार आहे आपल्या शाळेची जे प्रॉपर माहिती आहे ते आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची. तर हा पहिलं सेक्शन झाला आपलं मित्रांनो. इथे एकूण गुण 10 असणार आहे. इथे 4 उपक्रम आलेले आहेत छोटे छोटे. त्यानंतर दुसरा जे आहे ते विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग म्हणून आहे. तर बघा, विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे, यासाठी 2 मार्क आहे. आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. याचं थोडक्यात वर्णन, शाळेत विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्या अंतर्गत विविध उपक्रमात विद्यार्थी सहभाग घेऊन कामे केली जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना दिसून येते. त्यानंतर आहे शालेय पोषण आहार संदर्भात नियोजन व अंमलबजावणी संदर्भात विद्यार्थ्यांचा सहभाग. याच्यासाठी 2 मार्क आहे. फोटो आपल्याला लावायचा आहे आणि थोडक्यात वर्णन अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. शालेय पोषण आहार संदर्भात ग्रामस्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात व त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो, कारण मूळ योजना विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात. त्यानंतर बघा मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत परसबाग निर्मिती हे अत्यंत महत्त्वाचा हा उपक्रम. याच्यासाठी सुद्धा शासनाकडून स्वतंत्र पत्र आलेलं होतं. तर बघा, याचा एक फोटो अपलोड केलेला आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत शाळा निर्देशानुसार शाळेत परसबागेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विविध झाडांची लागवड करण्यात आलेली आहे व हे सर्व करताना विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने त्यामध्ये सहभाग दर्शविला आहे. त्यानंतर बघा, 5वा आहे मेरी माटी मेरा देश. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग. तर मित्रांनो, मागे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आपल्याला मेरी माटी मेरा देश हा उपक्रम आपण शाळेमध्ये राबवलेला आहे. आपल्याकडे बरेचसे त्याचे फोटोसुद्धा आहे. तर त्याच्यापैकी एखादी फोटो आपण इथे अपलोड करायचा आहे. आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले व त्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला. अशा पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. तर मित्रांनो, मी इथे जे वर्णन केलेलं आहे अगदी थोडक्यामध्ये केलेलं आहे. याला आपल्याला वाढवता येणार आहे. मी सुद्धा तिथे प्रत्यक्ष जेव्हा माहिती भरणार तिथे थोडंफार वाढवणार आहे. फक्त आपणाला कल्पना येण्यासाठी मी हे सर्व तयार केलेलं आहे. तर बघा, 6वा जो उपक्रम आहे इथे शाळेची बचत बँक, पैशाचा योग्य विनियोग यातील विद्यार्थ्यांचा सहभाग. यामध्ये एक फोटो अपलोड करायचा आहे. आणि बघा, शाळेची बचत बँक हा उपक्रम प्रत्यक्ष शाळेमध्ये सुरू नाही. तर मित्रांनो बघा, मी अगोदरच सांगितलेलं आहे माझ्या शाळेवर जे काही परिस्थिती आहे, जे काही उपक्रम सुरू आहे त्यानुसार मी हे तयार केलेलं आहे. तर बघा, यामध्ये शाळेची बचत बँक हा उपक्रम प्रत्यक्ष शाळेत सुरू नाही,
परंतु पैशाचा विनियोग, बचत या सर्व बाबी विद्यार्थ्यांना समजावून दिलेल्या आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला. तर अशा पद्धतीचं मित्रांनो मी हे तयार केलेलं आहे. तर बघा अजून बरेचसे उपक्रम आपले आहे यामध्ये. तर हे पहिलं पेज, 2 पेज झालेले आहे आपले, हे तिसरं पेज. तर बघा यामध्ये नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग. तर यामध्ये फोटो आपल्याला अपलोड करायचा आणि थोडक्यात माहिती काय लिहायची हे आपल्याला लक्षात आलेलंच असेल. तर मी इथे थोडक्यात माहिती लिहून घेतलेली आहे. तर हे जे इथे 6 उपक्रम घेतले छोटे छोटे, यामध्ये एकूण 15 गुण आलेले आहे. आता 25 गुण झालेले आहे मित्रांनो पहिल्या सेक्शनचे. त्यानंतर तिसरं सेक्शन आहे, यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम. तर यामध्ये पहिला आहे विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण. यासाठी 2 मार्क आहे. फोटो आपण अपलोड करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण हे 100% आहे. एखादा विद्यार्थी आला नाही तर लगेच पालक संपर्क करण्यात येतो व विद्यार्थी आवडीने शाळेत येतात. तर अशा पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग. तर मित्रांनो इथे एक मुद्दा होता महावाचन चळवळीचा विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणून. तर याचा एक फोटो. आणि महावाचन चळवळ हा उपक्रम शाळेत सुरू नाही व त्याबाबत माहिती वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेली नाही, असं मी स्पष्ट लिहून घेतलेलं आहे मित्रांनो. मी हा जो उपक्रम आहे, हे जे हा जो शब्द आहे मी पहिल्यांदाच ऐकलेला होता. आता बाकीच्यांचं मला माहीत नाही, परंतु माझ्या स्तरावर जे काही सुरू आहे, जे काही आहे ते मी प्रत्यक्ष तिथे लिहिलेलं आहे. तर बघा महावाचन चळवळ हा उपक्रम शाळेत सुरू नाही व त्याबाबत माहिती वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेली नाही, असं मी लिहून घेतलेलं आहे. परंतु चावडी वाचन, अवांतर वाचन, ग्रंथालय असे वाचनासंबंधीचे विविध उपक्रम सुरू आहे, असं मी लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर वक्तृत्व, लेखन, संगीत व इतर स्पर्धेतील आयोजन व विद्यार्थ्यांचा सहभाग. याचा एक फोटो आपल्याला जोडायचा आहे. शाळेमध्ये विविध सहशालेय उपक्रम व राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात येतात. त्यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी अगदी आनंदाने सहभाग घेतात. अशा पद्धतीचं वर्णन मी केलेलं आहे. त्यानंतर यशस्थिती, NCC, स्काउट गाईड, MCC या सहभाग व समान प्रकारच्या इतर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग. तर इथे एक फोटो. आणि त्यानंतर शाळा प्राथमिक आहे, फक्त 1 ते 4 चे वर्ग आहेत. त्यामुळे NCC, स्काउट गाईड, MCC हे उपक्रम शाळेत राबवले जात नाही किंवा ते आमच्या शाळेला लागू नाही, परंतु याची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं वर्णन मी थोडक्यामध्ये लिहून घेतलेला आहे. तर यासाठी एकूण हे जे 4 उपक्रम आहे यासाठी एकूण 10 गुण आहे आणि 10 गुणांचं हे असणार आहे. तर त्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर जाणार आहोत. यामध्ये असणार आहे शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, हा एक उपक्रम आहे. तर स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा 2 मधील सहभाग. तर यासाठी मित्रांनो 10 गुण आहे आणि याचा एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. याचं थोडक्यात वर्णन मी करून घेतलेलं आहे. शाळेने स्वच्छता मॉनिटर अभियान अंतर्गत विद्यार्थी सहभाग नोंदवलेला आहे. ऑनलाईन नोंदणीसुद्धा झालेली आहे. शाळेमध्ये 1 दिवस स्वच्छतेचा हा उपक्रम शनिवारी घेऊन संपूर्ण शाळा व परिसराची स्वच्छता करण्यात येते. अशा पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा यासाठी एकूण 10 गुण होते. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे उपक्रम. तर यासाठी 5 गुण आहे. तर यामध्ये बघा जो विषय होता थोडक्यात मी लिहून घेतलेला आहे. प्रत्येक शाळेने एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा, सण, उत्सव तसेच राष्ट्राच्या उभारणीत राज्याचे योगदान याची माहिती दर्शवणारे सादरीकरण. तर यासाठी 5 मार्क आहे. फोटो एक अपलोड करायचा आहे. आणि थोडक्यात वर्णन बघा. सदर उपक्रमाविषयी आपला राष्ट्रीय सण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या दिवशी शाळेमध्ये या उपक्रमाची माहिती देण्यात आली व महाराष्ट्र हे राज्य निवडून त्या आधारे एक नाट्यगाणं सादर करण्यात आले. सदर कार्यक्रम संपूर्ण गावकरी, पालक यांच्यासमोर सादर करण्यात आला आणि विद्यार्थी त्यामध्ये सहभाग घेण्यात आला. अशा पद्धतीचं हे मी करून घेतलेलं आहे आपल्या स्तरावर. त्यानंतर बघा इथे विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन यात देशी खेळांना प्राधान्य. यासाठी एकूण 10 गुण आहे. येथे फोटो अपलोड करायचा आहे. तर बघा या संदर्भात जे मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे या पद्धतीने केलं. या उपक्रमाअंतर्गत शाळा लहान असल्याने पटसंख्या कमी आहे, त्यामुळे शाळा स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येत नाही, परंतु केंद्र स्तरावर वर्षातून एकदा केंद्रस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये कबड्डी, खो खो, दौड या खेळांना प्राधान्य दिले जाते. आमचे विद्यार्थी स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग घेतात. अशा पद्धतीचं वर्णन मी तिथे करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला यावरून कल्पना येणार आहे का नेमकं आपल्याला तिथे काय करायचं आहे, कशा पद्धतीने तिथे वर्णन करायचं आहे. तर बघा आता समोर आपण जाणार आहोत. आता जे पहिलं सेक्शन होतं मित्रांनो 60 मार्काचं ते संपूर्ण संपलेलं आहे. आता हे ब सेक्शन सुरू झालेलं आहे. इथून हे 40 मार्काचं असणार आहे. यामध्ये सुद्धा विविध उपक्रम असणार आहे. तर बघा शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग. यामध्ये पहिला आहे
आरोग्य आरोग्य विद्यार्थी शिक्षक यांच्या आरोग्य तपासणी शिबिर यात सर्वसाधारण माहिती याच्यासाठी 5 गुण असणार आहे. फोटो आपण अपलोड करायचा आहे. शाळा ग्रामीण भागातील बघा याचं हे थोडक्यात वर्णन आहे. शाळा ग्रामीण भागातील असल्यामुळे आरोग्य उपकेंद्र व तालुका ग्रामीण रुग्णालयातर्फे वर्षातून 2दा आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येते. सदर शिबिरात आरोग्यविषयक सर्व माहिती देण्यात येते व सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक यांचा सहभाग यामध्ये असतो. अशा पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता यासाठी 2 मार्क आहे. फोटो अपलोड करायचा आहे. शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध नाही, वरिष्ठ स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही व खरेदी करण्याची शाळा स्तरावर एकही अनुदान शिल्लक नाही, असं मी स्पष्टपणे तिथे लिहून टाकलेलं आहे. मित्रांनो, आपल्या स्तरावर जे काही असेल ते आपण लिहू शकता. मी माझ्या स्तरावर अशा पद्धतीचं लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर शरीराचे विविध आजार माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान. तर मित्रांनो, हे असणार आहे 3 मार्कासाठी. यासाठी फोटो अपलोड करून घेतलेला आहे. फोटो अपलोड करायचा आहे आणि थोडक्यात वर्णन बघा मी या पद्धतीने केलेलं आहे. शरीराचे विविध आजार, बदललेली जीवनशैली याबाबत आरोग्य तपासण्याच्या वेळी पालकांना बोलावून मार्गदर्शन करण्यात येते. त्यांना विविध आजाराची माहिती, प्रतिबंधात्मक उपाय सांगण्यात येतात. अशा पद्धतीचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. त्यानंतर किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशन सत्र आयोजन यासाठी 3 मार्क आहे. फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तर बघा याचं थोडक्यात वर्णन कशा पद्धतीने आहे. शाळा लहान असल्यामुळे किशोरवयीन मुली शाळेत नाहीत, परंतु गावातील किशोरवयीन मुलींकरिता मासिक पाळी समुपदेशन सत्र आयोजन शाळेला लागून असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये करण्यात येते. त्यानंतरचं आहे हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठी सुविधा यासाठी 2 मार्क आहे. फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन तयार करण्यात आलेले आहे व आरोग्य कर्मचारी व शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांना वेळोवेळी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येते व स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात येते. अशा पद्धतीचे हे यामध्ये एकूण 5 सेक्शन आहे वेगवेगळे आणि यामध्ये एकूण 15 गुण असणार आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे तयार करता येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर आपण येणार आहोत. बरेचशी मोठी माहिती आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला ही कच्ची तयार करावी लागणार आहे आणि नंतरच आपल्याला अपलोड करावी लागणार आहे. तर बघा दुसरं सेक्शन आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास. आर्थिक साक्षरता, पैशाचे नियोजन, कर्ज, UPI साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शनपर व्याख्यान. तर यासाठी 5 मार्क आहे. फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. शाळा बघा याचं थोडक्यात वर्णन मी कसं केलेलं आहे. शाळा 1 ते 5ची असल्याने व सदर बाबी या वरच्या स्तराच्या असल्यामुळे याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले नाही, फक्त विद्यार्थ्यांना याविषयी पूर्ण कल्पना देण्यात आली. त्यानंतरचं आहे स्वयंरोजगार, व्यापार, उद्योगविषयी शिक्षण देण्याच्या संस्था याविषयी ओळख व माहिती. 5 मार्क असणार आहे. फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर बघा इथे थोडक्यात जे वर्णन आहे ते अशा पद्धतीने आहे. शाळा 1 ते 5ची असल्यामुळे सदर बाबी वरच्या स्तरावर असल्यामुळे याचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले नाही, विद्यार्थ्यांना याविषयी पूर्वकल्पना देण्यात आली व माहिती समजावून सांगण्यात आली. अशा पद्धतीचं मी थोडक्यात लिहून घेतलेलं आहे तिथे. तर यासाठी एकूण 10 मार्क होते. त्यानंतर बघा दुसरं सेक्शन यामधलं भौतिक सुविधांचा बाबत खाजगी संस्था, कंपनी सहभाग व शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग. तर यासाठी बघा 3 मार्क आहे. फोटो अपलोड करायचा आहे. भौतिक सुविधा, अध्यापन, आधुनिक साहित्य उपलब्ध करण्यासाठी समाजातील विविध घटकांकडून देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न. तर मित्रांनो, हे आपल्या स्तरावर आपल्याला करायचं आहे. तर बघा माझ्या स्तरावर जे काही या संदर्भात झालेलं आहे ते मी इथे थोडक्यात वर्णन केलेलं आहे. शाळेमध्ये विविध भौतिक सुविधा व इतर अध्यापन साहित्य उपलब्ध करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती बैठक घेऊन चर्चा करण्यात आली व ग्रामसभा यांनी सहकार्य किंवा मदत म्हणून शाळेला फर्निचर व संगणक संच खरेदी करून दिले. अशा प्रकारे आधुनिक साहित्य, भौतिक सुविधा शाळेमध्ये समाजाच्या माध्यमातून प्राप्त करून घेतल्या. अशा पद्धतीचं मी आपल्या स्तरावर वर्णन करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज यासाठी 2 मार्क आहे. फोटो अपलोड करायचा आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेला 1 लाख रुपयाचे साहित्य भेट देण्यात आले व फक्त 150 लोकसंख्या असलेल्या आमच्या गावात शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने 2दा केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. तर अशा पद्धतीचं मी इथे थोडक्यात वर्णन केलेलं आहे माझ्या स्तरावरचं. यासाठी एकूण 3 आणि 2 5 गुण आहे आणि अशा पद्धतीने हे भरायचं होतं. त्यानंतर आता शेवटचं पेज आपण बघणार आहोत मित्रांनो. यामध्ये शेवटचं हे असणार आहे तंबाखूमुक्त शाळेसंदर्भात. तर बघा शाळेपासून 200 मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी. यासाठी 1 मार्क आहे. फोटो अपलोड करायचा आहे. शाळेपासून 200 मीटरच्या आत कुठेही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात नाही, तसा फलक शाळेच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेला आहे व शाळा व्यवस्थापन सभेत ठरावसुद्धा घेण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे.
त्यानंतर बघा प्लास्टिक मुक्त शाळा, प्लास्टिक वापरावर बंदी. यासाठी 2 मार्ग आहे. फोटो अपलोड करायचा आहे. शाळेमध्ये कोणत्याच कामासाठी प्लास्टिक वापरले जात नाही. तसेच प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी या सर्व बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. संपूर्ण गावात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली. अशा पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन करून घेतलं. त्यानंतर शापोआ विद्यार्थ्यांना शिल्लक अन्नावर योग्य प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी उपक्रम. तर यासाठी सुद्धा 2 मार्ग आहे. एक फोटो अपलोड करायचा आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या अन्नावर शिल्लक अन्नाची योग्य विल्हेवाट लावण्यात येते. सदर अन्न एका टाक्यात जमा करून ते गावातील गुरांसाठी पाठवण्यात येते. अशा पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे. त्यानंतर शेवटचं आहे मित्रांनो बघा, हे जे वरचे झाले 3, यासाठी एकूण 5 गुण होते. त्यानंतर शेवटचं आहे शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्थांचा शाळा उपक्रमात सहभाग. तर विद्यार्थी केंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापन समिती आयोजित उपक्रम, माजी विद्यार्थी पालक सेवाभावी संस्था यांचा सहभाग. एकूण 5 मार्क आहे. फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आणि थोडक्यात वर्णन बघा. राष्ट्रीय सणाच्या दिवशी सदर उपक्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात येतात. यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांचा सहभाग घेतला जातो. सदर घटक आनंदाने सहभागी होतात. अशा पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे. यासाठी एकूण 5 गुण आहे. तर मित्रांनो हे जे दुसरं सेक्शन आहे ब, यासाठी एकूण 40 गुण होते. अ मध्ये 60 आणि ब मध्ये 40 असे एकूण 100 गुणांचं हे जे आहे हे आपल्याला भरून घ्यायचं आहे. खाली आपल्याला 3 बटन मिळणार आहे, सेव्ह, फायनलाइज आणि बॅक. यामध्ये आपल्याला माहिती सेव्ह करायची आहे, फायनलाइज करायची आहे. आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगत आहो, जर आपण फायनलाइज केली त्यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे ही आपल्याला चेंज करता येणार नाही. आपण अगोदर सेव्ह करून घ्या. जर आपल्याला काही माहिती चेंज करायची असेल तर आपल्याला तशा पद्धतीने ती चेंज करता येणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम आहे अतिशय महत्त्वाचा उपक्रम. या अंतर्गत आपल्याला जे नोंदणी करायची आहे, नोंदणी म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती तिथे भरून घ्यायची आहे. बरेचसे आपले शिक्षक बांधव कन्फ्यूज झालेले आहे. बरेच वरिष्ठ स्तरावरून वारंवार सूचना येत आहे आणि ते लवकरात लवकर माहिती भरावी लागणार आहे अशा संदर्भात. तर मित्रांनो तेवढी घाई करण्याची गरज नाही आणि पॅनिक होण्याची गरज नाही. आपल्याला फक्त ही कच्ची माहिती अगोदर तयार करून घ्या सविस्तरपणे आणि त्यानंतर भरायला घ्या. भरताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आहे. तर मित्रांनो याची जी तारीख आहे पोर्टलवर 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. वरिष्ठ स्तरावरून वारंवार लवकरात लवकर करण्याबाबत सूचना जरी येत असल्या तरी 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला ते करता येणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आणि ते करताना आपल्याला खूप सारी माहिती जमा करायची आहे. तर मित्रांनो बघा, आता ही जी माहिती मी आपल्याला दाखवली यामध्ये काही उपक्रम माझ्याकडे लागू नसल्यासारखे आहे आणि त्याचा फोटो आपल्याला अपलोड तर करायचा आहे. तर जे आपल्याकडे लागू नाही त्याचा फोटो आपण कसा अपलोड करायचा आणि इतर फोटो कोणते असले पाहिजे याचा एक सेपरेट व्हिडिओ मी लगेच आपल्यासाठी घेऊन येणार आहे उद्या. तर यासाठी जे काही फोटो लागणार आहे आपल्या उपक्रमानुसार त्याचे संपूर्ण कोणकोणते फोटो असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला एडिट करायचे आहे, प्रत्येक फोटोची मित्रांनो जे साईज आहे ते 2 MB पेक्षा कमी लागणार आहे. ते सुद्धा काम आपल्याला करावं लागणार आहे. तर ते कसं करायचं आहे त्याचाच एक सेपरेट व्हिडिओ आपण समोर पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलेलं आहे. तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम आहे यासाठी आपण अशा पद्धतीने ही कच्ची माहिती तयार करून घ्या. आपल्याला ही माहिती मी जे माझ्या स्तरावरची माहिती तयार केली ही आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो जर आपल्याला कल्पना येण्यासाठी जर मी जी माहिती तयार केलेली आहे याची जर आपल्याला PDF पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा. मी तयार केलेल्या माहितीची PDF सुद्धा पाठवणार आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे परंतु आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला नक्कीच या गोष्टी समजल्या असतील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असे एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.